सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 25,000हून अधिक भटकी कुत्री असून या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. जनतेमध्ये या भटक्या कुत्र्यांच्या विरोधात अतिशय चीड असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगली महापालिकेने भटक्या कुत्र्यांना कोंडून ठेवण्यासाठी निवारागृह बांधण्यासाठी 2.51 कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे. पण डॉग पॉड व डॉग शेल्टर बांधण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत असे आयुक्तांनी सांगितले असता हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना डीपीडीसी मधून पैसे मंजूर करून द्यावेत असे निवेदन दिले व सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह तयार करण्याचे आदेश दिले आहेत याची सुद्धा आठवण पालकमंत्र्यांना करून दिली. तरी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या केलेल्या मागणीनुसार सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगलवाडी हद्दीतील 1 एकर जागेमध्ये डॉग पॉड व डॉग शेल्टरसाठी 2.51 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावेळी सांगली महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांना सांगितले की तुमच्या पाठपुराव्यामुळे ही तरतूद झाली असून लवकरात लवकर निविदा काढून पावसाळ्यापूर्वी डॉग पॉड व डॉग शेल्टर उभा करणार. यासाठी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, पैलवान प्रदीप निकम, मनोज साळुंखे, शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अनिकेत अंबरुळे, अरविंद यत्नाळे, दिग्विजय शिंदे, अनिकेत कुंभार, गावभाग विभाग अध्यक्ष गजानन माने आदींनी पुढाकार घेतला. सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्री आणि भटकी जनावर मुक्त करा असं आशयाचं निवेदन सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं दिलं होतं. त्यावेळी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की भटकी कुत्री आणि भटकी जनावरं ही निवारागृहामध्ये कोंडून त्याची नसबंदी करण्यासाठी समडोळी रोडवर जी महापालिकेची कचरा डेपोजवळ जी जागा आहे त्यापैकी 1 एकर जागा त्या ठिकाणी आम्ही आरक्षित करून त्या ठिकाणी निवारागृह बांधून भटकी कुत्री आणि भटकी जनावरं त्या ठिकाणी कोंडू. त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की महापालिकेनं निवारागृह बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं जिल्हा नियोजन मंडळाकडं प्रस्ताव पाठवलेला आहे. तर तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. आणि त्यानंतर हिंदू एकताच्या शिष्टमंडळानं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून निवेदन दिलं आणि ह्या महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 25,000 कुत्रे आहेत. या कुत्र्यांनी अनेक लहान मुलांचा चावा घेतलेला आहे. ह्या कुत्र्यांच्यामुळे ॲक्सिडेंट झालेले आहेत. ही कुत्र्यांचे हल्ले दिवसांदिवस वाढत आहेत. कुत्री सगळीकडे घाण करतायत, गाड्यांचं नुकसान करतायत, शिटा फाडतायत. तरी ह्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत की ही कुत्री पकडून निवारागृहामध्ये डांबून त्यांची नसबंदी करायची असे आदेश दिलेत. आणि तसा प्रस्ताव महापालिकेनं जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवलेला आहे. तो 2.5 कोटीचा 2,51,00,000 रुपयाचा प्रस्ताव आपण तातडीनं मंजूर करून भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सांगलीच्या जनतेची मुक्तता करावी. कालच झालेल्या सांगली जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सांगलीच्या पालकमंत्र्यांनी पहिला जो निर्णय घेतला तो डॉग स्पॉट डॉग शेल्टर याच्या बांधणीसाठी 2,51,00,000 रुपयाची तरतूद केली. हिंदू एकता आंदोलनानं जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आलं. त्यानंतर आम्ही सांगलीच्या आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वतः हे मान्य केलं की हिंदू एकता आंदोलन आणि तुम्ही जो पाठपुरावा केला त्यामुळं जिल्हा नियोजन बैठकीमध्ये ह्याची तरतूद झालेली आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी निविदा काढून पावसाळ्यापूर्वी निवारागृह त्या ठिकाणी बांधून ह्या सर्व भटक्या कुत्र्यांना डांबण्याची व्यवस्था आम्ही पावसाळ्यापूर्वी करू असं शब्द सांगलीच्या आयुक्तांनी आम्हाला दिलेला आहे.